नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. श्री देवदेवेश्वर संस्थानच्या वतीने कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणपती मंदिरात सिद्धिविनायकाची मोगरा पूजा बांधण्यात आली. दरवर्षी उन्हाळ्यात गणपती बाप्पाला उष्णतेपासून संरक्षण मिळावे आणि थंडावा मिळावा यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाही श्रींची मूर्ती आणि गाभारा 50 लाख मोगऱ्यांच्या फुलांनी सजवून हा मोगरा महोत्सव साजरा करण्यात आला. मोगऱ्याबरोबरच जाई, जुई, चमेली, गुलाब, जास्वंद, केवडा, दवणा अशा सुवासिक फुलांचा वापर यात करण्यात आला. या सर्व फुलांचा सुगंध मंदिर परिसरात दरवळत होता. सुवासिक फुले आणि चंदनाचा लेप यामुळे श्रींचे मनोहारी रूप आणखीनच फुलले होते. गणपती बाप्पाचे हे मनोहारी रूप आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी भाविकांनी अफाट गर्दी केली होती. बीडीपीच्या जागा विकसित करण्यासाठी वनविभागाकडे देण्यात याव्यात अशी मागणी ज्येष्ठ नगर नियोजन तज्ज्ञ रामचंद्र गोहाड यांनी केली. एन्व्हायरमेंट क्लब ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित प्रारूप विकास आराखडा आणि पर्यावरण या विषयावरील चर्चासत्रात गोहाड बोलत होते. यावेळी पुणे जनहित आघाडीचे अध्यक्ष उज्ज्वल केसकरही सहभागी झाले होते. महापालिकेला ताब्यात घेतलेली आरक्षणे विकसित करता येत नसल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळेच पर्वतीच्या टेकडीवर झोपडपट्टी वाढली. मात्र पाचगाव पर्वती आणि हनुमान टेकडी वनविभागाच्या ताब्यात असल्याने सुरक्षित राहिली आहे. झोपडपट्टी नियंत्रण आणि सार्वजनिक वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठीच्या ठोस उपाययोजनांचा डीपीत अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळेच शहरात पुन्हा नगररचना योजनेच्या अंमलबजावणीची आवश्यकता आहे असे गोहाड यांनी सांगितले. केसकर म्हणाले, महापालिकेनेही डेक्कन, स्वारगेट, एरंडवाणा परिसरात 8 ठिकाणी टीपी योजना राबवली होती. त्यामुळे या भागात संभाजी उद्यान, कमला नेहरू पार्क, सारसबाग विकसित होऊ शकली. पुणे शहराचा विकास करायचा असेल तर गुजरातप्रमाणे टीपी योजना राबवण्याची आवश्यकता आहे. 1987च्या आराखड्याचे पुनरावलोकन करताना आरक्षणे विकसित करण्याविषयी प्रामुख्याने विचार व्हायला पाहिजे होता. परंतु पुनरावलोकनाच्या नावाखाली प्रशासन आणि नगरसेवकांनी एकत्र येऊन मोजक्या बिल्डरांना डोळ्यापुढे ठेवून आरक्षणात बदल केले आहेत. त्यामुळे हा डीपी झोपडपट्टीधारक आणि मध्यमवर्गीयांना उद्ध्वस्त करणारा आहे असा आरोप करून केसकर पुढे म्हणाले, महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी समाविष्ट 23 गावांच्या विकास आराखड्यातील बीडीपी आरक्षणाच्या जैन समिती अहवालात ग्रीन डीपीची शिफारस केली आहे. मात्र याच आयुक्तांनी जुन्या हद्दीचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करताना टेकड्यांवर बांधकामाला परवानगी देणाऱ्या अहवालावर स्वाक्षरी केली आहे. एकच आयुक्त असूनही दोन्ही वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत अशी टीकाही उज्ज्वल केसकर यांनी केली. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. उत्क्रांतीच्या अभ्यासात विज्ञानाला खूपच महत्त्व आहे असा सूर जीवसृष्टीचे कोडे, उत्क्रांतीची उकल या विषयावरील चर्चासत्रात निघाला. चौफेर कराड संस्थेच्या वतीने डॉक्टर सुलभा ब्रह्मनाळकर लिखित गोफ जन्मांतरीचे या पुस्तकावर आधारित चर्चासत्रात जीवसृष्टीच्या उत्क्रांती संदर्भातील विविध पैलूंचा उलगडा वक्त्यांनी केला. अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू, लेखक सुबोध जावडेकर, माजी खासदार प्रदीप रावत, राजीव साने आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी यात सहभाग घेतला. जावडेकर म्हणाले, उत्क्रांती ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. तिच्यात विज्ञानाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. हेच महत्त्व पुस्तकात रंजकपणे आणि उत्स्फूर्तपणे मांडण्यात आले आहे. यावेळी रावत, साने आणि डॉक्टर दाभोळकर यांनीही आपापले विचार व्यक्त केले. महापालिकेचा विकास आराखडा करताना व्यावसायिक नीतिमत्ता पाळली गेली नाही असा आरोप नगररचना तज्ज्ञ अनिता गोखले बेनिंजर यांनी केला. आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे विकास आराखड्यावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विजय कुंभार, शरद महाजन उपस्थित होते.
बेनिंजर म्हणाल्या, नवीन आराखडा तयार करताना जुन्या आराखड्याची अंमलबजावणी झाली की त्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जातो, पण 87च्या आराखड्यातील त्रुटी शोधण्याचा प्रयत्नच झाला नाही. उलट आराखड्याची जास्तीत जास्त अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वत्र 4 छटई क्षेत्र निर्देशांक देण्याचा घाट घातला आहे. ज्यांनी या आराखड्यावर सह्या केला त्यांनीही तो वाचला आहे का नाही अशीही शंका आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. समाज महापुरुषांना जात चिटकवायला निघाला आहे अशी खंत युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मानव सेवा आणि रतनलाल सोनाग्रा फाउंडेशनने आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन आणि ग्रंथतुला या कार्यक्रमात डॉक्टर सप्तर्षी बोलत होते. निवृत्त प्राचार्य सुभानजी खैरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, ज्येष्ठ साहित्यिक रामनाथ चव्हाण, अशोक शिलवंत, प्राचार्य भाऊसाहेब जाधव, वरप्रभ श्रीगोणकर, मानव सेवा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सुरेश कोडितकर, लोकशाहीर गफूरबाई पुणेकर आदी उपस्थित होते. दलितांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम सोनाग्रे यांनी केले आहे. त्यांनी पुढील आयुष्यात तरुणांना स्फूर्ती देणारी भाषणे राज्यभर करावीत अशी सदिच्छा बागवे यांनी व्यक्त केली. रतनलाल सोनाग्रा म्हणाले, माझ्यामुळे ज्यांच्या जीवनामध्ये बदल झाला अशी माणसे मला भेटली, त्यावेळी मी आजवर केलेल्या कार्याचे सार्थक झाले असे मला वाटते. जागतिक दमा दिनानिमित्त जनजागृती फेरी आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक दमा दिनानिमित्त 7 मे रोजी जनजागृती फेरी आणि व्याख्यानाचे आयोजन निरंजन सेवाभावी संस्था आणि सिप्ला कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती डॉक्टर अजित कुलकर्णी, जयेश कासट, राहुल मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शनिवार वाडा येथून सायंकाळी 5:30 वाजता फेरीला सुरुवात होईल. जिजामाता चौक, अप्पा वळवंत चौक, कन्या शाळा, रमणबाग चौक मार्गे नारायणपेठ पोलीस चौकी येथून शनिवार पेठेतील डॉक्टर वर्तक उद्यानात फेरीचा समारोप होईल. तेथेच दमा या विषयावर डॉक्टर कुलकर्णी यांचे व्याख्यान होईल. वाढते प्रदूषण आणि त्यापासून होणाऱ्या दम्याच्या विकारावरील प्रतिबंधात्मक उपाय याविषयी व्याख्यानातून मार्गदर्शन करण्यात येईल. नारायणपेठेतील निरंजन मेडिको येथे सायंकाळी 7 ते 9 या वेळेत फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेची मोफत तपासणी करण्यात येणार आहे अशी माहितीही यावेळी देण्यात आली. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, computers, electronics, electronic and telecommunications, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. भारताने पाकिस्तानला धडा शिकवावा यासाठी आम्ही प्राणाची आहुती देऊ असे प्रतिपादन गणेशपेठ गुरुद्वाराचे अध्यक्ष गुरनाम सिंग होरा यांनी केलं. सरबजीत सिंग यांचा बळी दिल्याप्रकरणी पाकिस्तान सरकारचा निषेध करण्यासाठी गुरुद्वारामध्ये निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. काळी पट्टी बांधून शेकडो शीख धर्मीयांनी या सभेत अरदास केले. त्यात महिलांचे आणि शालेय मुलांचे प्रमाण लक्षणीय होते. सरबजीत सिंग यांच्या आत्म्याला शांतता मिळावी यासाठी 2 मिनिटे मौन पाळण्यात आले. यावेळी त्यांच्या हातात पाकिस्तान सरकारच्या निषेधाचे फलक होते. होरा म्हणाले, सरबजीत सिंग प्रकरणामुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे की भारत सरकारला गाफील राहून चालणार नाही.
आमच्या सेनेने पाकिस्तानला आतापर्यंत 3 वेळा धूळ चारली असली तरी योग्य तो धडा त्यांनी घेतलेला नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आम्ही पुन्हा आवाहन करतो की त्यांनी उचापतखोर पाकिस्तान आणि चीनला धडा शिकवावा. संपूर्ण देश त्यांच्या सोबत आहे. यावेळी विरुद्ध झालेल्या दंगलीत सहभागी असणाऱ्या सज्जन कुमार यांना निर्दोष ठरवल्याबद्दल केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने पुरावे सादर करून सज्जन कुमार यांना फाशी होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे असे आवाहनही होरा यांनी केले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.